नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फायनली मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि ट्रेक लवर्स निघाले ट्रेकिंगला. तर यावर्षीचा पहिला ट्रेक आहे, फर्स्ट ट्रेक. आम्ही जाणार आहे बोईसर. असावा ट्रेक म्हणून आहे, बोईसरला आहे. तर छोटासा ट्रेक असणार आहे, फर्स्ट टाईम आहे, अनएक्सप्लोर्ड आहे आमच्यासाठी. तर फर्स्ट टाईम जाणार आहे तिथे. तर ट्रेक कसा असेल, ट्रेक रिलेटेड सगळं माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील ट्रेक रिलेटेड व्हिडिओज मिळत राहतील. चला मग भेटू. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे, तर थोडं समजून घ्या. चला, आता मी आहे नावर स्टेशनला. नावर स्टेशनवरनं मी निघतो आहे. ट्रेन घेऊन आम्हाला जायचं आहे बोईसरला. तर ट्रेकपर्यंत कसं पोचायचं याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ट्रेन आली आहे नावर स्टेशनला. आता आम्ही इथून ट्रेन पकडणार आहे. बघू आता घाटकोपरला जायचं आहे. घाटकोपरवरून परत तिथून मेट्रो आहे अंधेरीपर्यंत. जय जय राम कृष्ण बोला, जय जय राम कृष्ण बोला. तर आता आम्ही पोचतो आहे घाटकोपर स्टेशनला आणि मनीष भेटला आहे मला. तर आता इथून मेट्रो पकडून आम्हाला जायचं आहे. तिथे राधेश उभा आहे बघा, तिथे समोर. मेट्रो पकडून आता आम्हाला जायचं आहे अंधेरीला आणि अंधेरीवरनं परत ट्रेन बोईसरसाठी. चला, आता आमची मेट्रो आली आहे. डायरेक्ट आता अंधेरी स्टेशनला भेटू. चला. पोचलो. ठंडी है 14 रुपये में हो जाए. 15 रुपये ना? नहीं 14 रुपये. हां. तर पोचलो आता बोईसर स्टेशनला. तर पाणी वगैरे घेतो आहे आणि आता इथून जायचं आहे ऑटोनं. मे बी माहिती नाही कसं जायचं आहे, बघू आता. मे बी मोस्टली ऑटोनेच असेल, तर ऑटोने शेअर वगैरे असेल, बघूया आता. या थोडासा तरी पाऊस पडला पाहिजे, काय माहिती काय होत आहे. बोईसर स्टेशनवरून आता मी बाहेर जातो आहे. हेमंत पण जॉईन झाला. मे बी तुम्ही हेमंतला बघितलं नसेल. आज कधी आला बघित, तो पालघरला भेटला आम्हाला. ऑटो शोधतो आहे, ऑटो शोधतो आहे आता आम्ही. ॲक्च्युली इथून लोकेशनचा जरा प्रॉब्लेम आहे. आम्ही जे लोकेशन धरून आलेलो विराज फॅक्टरी म्हणून, तिथं ॲक्च्युली हे बोलत आहेत की दोन तीन विराज फॅक्टरीज आहेत म्हणून. तेच कन्फ्युजन आहे. बघतो आता. ऑटो मिळाली आहे. मेरे को ये करना है. भांडतोय आतमध्ये बसायला. ब्लॉगिंग करणाऱ्याला तुम्ही आतमध्ये बसवताय. हे काय बोलला तुम्ही ऑटोवाल्याला? काय बोलला? हे ऑटोला काय बोलला? विराज फॅक्टरी किंवा मिनी गोवा. विराज फॅक्टरी मिनी गोवा असं बोलायचं आहे ऑटो रिक्षामध्ये. सस्तेवाला गोवा. सस्ते मिशो गोवा. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला ऑटो मिळतील इथून तिथे जायला. 100 रुपीज बोललं आहे आम्हाला. 4 जण आहे आम्ही. तुम्ही पण तेवढेच काहीतरी कमी जास्त करू शकता तुमच्या बार्गेनिंग स्किल्सवर आहे. हे बघा, इथे स्टेशन आहे आणि आम्ही इथे ऑटो पकडले. 4 जण आहे. 1 2 3 अरे 4. एक आम्ही विशालला मिस करतोय. विशाल नाही आला कारण की फॅमिली इमर्जन्सीमुळे. आणि पाऊस सुरू झाला आहे. किती खुश आहे बघा, पाऊस सुरू झाला. कॅप नव्हता घेऊन आला. ऑफिशियली पाऊस सुरू झाला आहे. ट्रेकिंगची सुरुवात होत आहे आणि आम्ही काय प्लॅस्टिक पिशवी आणली नाही आहे म्हणून मला भीती वाटते. चला मग. नाही रे भाऊ. तर आता मी उतरलो इथे. विराज फॅक्टरीज बोललं की विराज फॅक्टरीचे 2 गेट्स जातात आणि मग तिसरा गेट तर नाही आहे, पण 2 गेट्स गेल्यावर हां
बघा हा असा छोटासा रस्ता मिळेल तुम्हाला. काका चालले आम्हाला. काका बाय बाय. काकाने सोडलेलं आम्हाला रिक्षाने. 100 रुपीज घेतले. तुम्ही पण 100 रुपीजमध्ये येऊ शकता. बघा हा असा रोड भेटेल बाजूला. बघा काही तर निशाणे भेटेल तर तुम्हाला. असा रोड आहे. इथून ट्रेक चालू होतो. गणपती बाप्पा मोरया. चला तर अशा प्रकारे तुम्हाला या रोडवर जायचं आहे आणि इथून आम्ही ट्रेक चालू करणार आहे. मनीष है इकडे. इधर से जा सकते हैं ना भाई. ये जाके आते हैं क्या फिर उधर जाते हैं. ये अभी बारिश क्या है रे. उधर पानी भी नहीं रह सकता है. ये इधर से आते फिर जाएंगे ना उधर. भाई अभी अभी कम से कम 1 किलोमीटर चल रहा है फिर जाके स्टार्ट होगा. हां का. इथून 1 किलोमीटर चालायचं मग चालू होणार आहे. थोडा पाऊस बिऊस आला तर अजून मजा येईल. बघूया. हा बघा मस्त असा स्ट्रेट रस्ता आहे एकदम. खूप भारी वाटते. 1 किलोमीटरच्या पुढे आहे. तर अशा प्रकारे ऑफिशियली आमचा 2026चा पहिला ट्रेक सुरू झाला आहे. आता बघू यावर्षी किती अनएक्सप्लोअर्ड जागा आम्ही एक्सप्लोअर करतो. हर वर्षी तेच ट्राय असतं की अनएक्सप्लोअर्ड जागेवर जिथे गर्दी कमी असते. ॲक्च्युली खूप गर्दीचा कंटाळा येतो. ते मेन जे किल्ले आहेत त्यांच्यावर जायला खूप गर्दी असते. बघू आता हा पहिला ट्रेक असावा ट्रेक. बघू आता कसा असेल. हां कसा असेल ते बघू. इथून वाटतं तर खूप मस्त आहे. बघू फोटो बघून आलो आहे. पाऊस कमी आहे अजून. स्टार्ट नाही झाला जसं पाहिजे तसं. त्यामुळे तिथे ग्रीनरी वगैरे एवढी नसेल. बट स्टील ठीक आहे. चला थोडं पुढे गेल्यावर बघा असे 2 रस्ते आहेत. तुम्हाला यायचं आहे सरळ 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 चालत जायचं आहे. कुठलाच लेफ्ट राईट नाही घ्यायचं आहे. तर थोडं चालल्यावर तुम्हाला बघा असा रस्ता येईल. हा रस्ता आल्यावर मग तिथून तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचा आहे. तो लेफ्ट दाखवतो तुम्हाला कुठून लेफ्ट आहे. बाकी सरळ सरळ चालत जायचं आहे. तिथून मी तुम्हाला एंट्री पॉईंट दाखवला तिथून एकदम सरळ चालत जायचं आहे. कुठेच लेफ्ट राईट घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. बघत राहा आता. पक्का. हां तर आमच्या गाईडने सांगितलं आहे स्पॉन्सर्ड ज्याने आम्हाला ही ट्रिप स्पॉन्सर्ड केली आहे. तर हे बघा इथून जायचं आहे. हे ब्रिज आहे छोटंसं त्याच्यावरनं जायचं आहे. खालून तुम्ही जाऊ शकता पण खाली चिखल असल्यामुळे आम्ही थोडा वरून जातो आहे. अशा प्रकारे खतरो के खिलाडी मन्नूभाई आमचे मन्नूभाई सिनियर मॅनेजर असून पण त्यांना जराही गर्व नाही. मॅनेजर आहेत ते MMCमध्ये मार्स मॅक्लेनन अँड कंपनीज. बघा लगेच बन. खूप मस्त माणूस आहे. डॉग नाही पण चणे घेऊन आलाय खायला. चणे फर्स्ट टाइम चणे. पाणी नाही काय नाही चणे घेऊन आलाय आणि विदाऊट कॅप आलाय. आणि ऊन पण आता इथे लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आमच्या मॅनेजरचं जरा घी खतम होत चाललंय. घी खतम हो गया बोलतोय. चला आता बघा मस्त असा ट्रेक सुरू झाला आहे. इथे इथपर्यंत गाडी येते. जर तुम्हाला तुमची बाईक वगैरे असेल तर इथपर्यंत येते गाडी. खूप पुढेपर्यंत येते. बट आमची ऑटो होती त्यामुळे आम्हाला बाहेरच थांबावं लागलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता इथे. ते बेस गाव आहे बेस विलेज. ते शेती वगैरे चालू आहे बघा तिकडे. आणि आमचा ट्रेक इथून सुरू झाला आहे. तर ब्रिजवरनं जरा पुढे आले की तुम्हाला हा बघा हा दुर्ग असावाचा राईट साईडला बोर्ड दिसेल. तुम्हाला असा बोर्ड दिसणार नाही प्रॉपरली पण हे बघा त्याने चुकीचा दिवशीला लावला आहे ॲक्च्युली. हे बघा पण छोटासा बोर्ड आहे. तिथून तुम्हाला एक छोटासा रस्ता आहे तिथून चालत जायचं आहे. यस मजा येणार. हाउ आर यू फीलिंग मनीष. हाँ घी थोड़ा चार्ज हो रहा है. घी चार्ज हो गया. चल एक इंजिन सुरू झालंय. दमलं रे भाऊ. हा हो इंजिन सुरू झालंय बघा.
चला मग धक्का मारूया. दे धक्का. दे धक्का चला. छोटा मिनी गोवा. घाम सुटले रे. अरे हे बघ. चल चल चल. सुरू झालं. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो वरतून बघा, खूप मस्त. मेरे मनु भाई का ख्याल रखो रे. ये याद करेगा पानी तिथे. हे बघा, जरा पुढे आल्यावर तुम्हाला हा राईट साईडला, इथून नको जाऊ, हे त्या राईट साईडला एक हे दिसेल बघा बोर्ड, त्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे. इथून दगडवाल्या सरळ नाही जायचं आहे. आणि तिथून गेल्यावर असा व्ह्यू तुम्हाला हे वरती केल्यावर मग असं ते आहे. मग ह्या साईडला जायचं नाही आहे बघा, लेफ्ट साईडला. आम्ही लेफ्ट साईडने जाऊन आलो आहे. तुम्हाला इथे एक मार्किंग दिसेल बघा रेड कलरची. त्याच्यानंतर सरळ सरळ चालत जायचं आहे वरती. लेफ्ट नाही घ्यायचं आहे, सरळ जायचं आहे. ते किती भेटलं मार्किंग आहे ही, लक्षात ठेवा. 2 वर्ष आधी पण होती. ते लोक जाऊन आलेत आणि आम्ही आता चाललो. शादी है रे किसका तो वापस तो नहीं जा रहे अपन. इधर डीजे है डीजे. बंद झालाय. पोलीस आली. डीजे पण. असा काहीसा व्ह्यू आहे इथे. खूप मस्त व्ह्यू आहे. मागे बघा, अजून आम्ही हा फर्स्टच हे कंप्लीट केला आहे. म्हणजे पहिला जो ट्रेल होता त्याच्यानंतर अजून एक करायचं आहे. मग तो ॲक्च्युअल आवासा फोर्ट आय गेस तो आहे. तर आता आम्ही इथून फर्स्ट ह्याच्यावरून आता पुढे जातो आहे. बघूया अजून किती टाईम लागतो आहे. इथेच पोचायला आम्हाला 1 तास लागला. बट ते बोलत होते, जो एक ग्रुप होता तो बोलत होता की अजून इथून मॅक्स 25 मिनिट्स आहे. बघूया मग चला किती टाईम लागतो. राधेश आला इथे. आलो मी राऊंड घेऊन तिकडे. हां, मनीष इथे बसला आहे. हेमंत माझ्या मागे आलेला बरोबर ते करायला. परत चालू केला मी ट्रेक. राउंड 2 नहीं लेवल 2. राउंड 2 लेवल 2 वही हो गया. राउंड 2 मतलब अलग भी हो सकता है. लेवल 2 चला बघूया आता किती टाइम लागतो. भाई तू बारिश हो तो ट्रैक है ही नहीं भाई, वो सिर्फ रास्ता है सीधा सीधा चल. मित्रांनो इकडे बघा एकदा. हेमंत गुमगे मागे आमच्या 3 जण येत होते. कुठे गेले काय माहिती. आम्हाला वाटलं हरवलं तर 7 जण हरू, पण आता आम्ही परत 4च राहिलं. बघूया. शूजची वाट लागली. माझ्या जिमचे शूज होते. समीर सर शिवाय घालतील शूज नाही वापरले तर. मार्क बघा. हां बघा कैसा बघा, व्हाईट कलरचा मार्क आहे. मार्क फॉलो करायचं आहे. पहिला फर्स्ट जो पॉईंट आहे ते येईपर्यंत रेड कलरचे मार्क आहेत आणि इथून आम्हाला व्हाईट मार्क दिसत आहेत. तर पहिला रेड मार्क फॉलो करा, नंतर व्हाईट मार्क. हे बघा व्हाईट मार्क, सेकंड मार्क. जरा ते हे झालेत, फेड झालेत, बट स्टील डोळे उघडे ठेवून चालत राहा. ट्रेकिंगला आलं तर 4ही साईडने डोळे उघडे पाहिजे. कुठून काय येईल सांगू शकत नाही. ठीक आहे, तर काळजी घ्या. मस्तमध्ये रिटर्न जाताना पण मार्क. रिटर्नचा मार्क रिटर्न येताना दाखवू. ठीक आहे. ठीक आहे, ओके. बाय. 2026 ऑफिशियल MMC मजदूर ऑन ट्रैक. स्टार्ट कर सकते हैं एमएमसी वाला. एक ग्रुप करके करा. हां MMC वाले जाएंगे ना. हां, कशी वाटते आयडिया तुम्हाला कमेंटमध्ये सांगा.
ही आमची कंपनी आहे MMC मार्श मॅक्लेनन. आता अभी मार्च हां रिब्रँड झालं आहे मार्श. इन्शुरन्स ब्रोकर. आपको इंश्योरेंस चाहिए तो बोलो, ब्रोकर हम है. हां इन्शुरन्स पाहिजे असेल छोट्या लेवलला नाही, कंपनी लेवलला, हे छोटे B2B. ठीक आहे. इझी ट्रॅक असेल तर 250 रुपये, नाहीतर खूप. 400 रुपये. टॉपची कंपनी. फ्री है. हां क्या सब्सक्राइब हाँ. आहे तो फ्री है. हां सबस्क्रायबर येत असेल तर फ्री आहे ट्रॅक. नेक्स्ट ट्रॅकला फ्री घेऊन जाऊ. आणि आम्ही जेंडर बायस पण आहे, पोरांना पैसे जास्त आहेत. तो थोडंसं दूर हां आलं पडेल. अरे तुला पोरींना जास्त पैसे ठेवावे लागेल रे. नाही नाही पोरी फ्री आहे, पण थोडे रिस्की आहे. पोरांच्या जवळ चालू शकत नाही. हां स्पेशली जिथे जास्त खाली जास्त हे असेल, खोल असेल, तिथे पोरींपासून लांब राहायचं आहे. प्रिकॉशन घ्यायचं आहे गाईस. ठीक आहे. हां कर ना. थोडा तो ग्रुप बनाने. फायनली आता आम्ही जवळ पोचलो आहे. हा बघा इथून पॉईंट दिसतो आहे, एंड पॉईंट. हां फायनली उधर देख तो. फायनली पोचला आहे मनीष. हाँ मनीष कैसा लग रहा है? आप क्या मुझसे पूछ रहे हो? हाँ फाटी पड़ी हुई है. पहिला ट्रॅक आहे, वाट लागली आहे बघा. तिथून आता आपल्याला जायचं आहे लास्ट एक स्ट्रेच. पोचलो. चला 4च्या 4 तर आता आम्ही वरती पोचायला आलो आहे. जा तू. मनीषला थांबू दे जरा, वरती जातो. हे पाड कर रे. असा आहे गड. हेमंत तिथे आधीच पोचला. इकडे बघा एक अशी तोफ आहे गडावरून महाराजांच्या काळातली. आणि इथे आपला भगवा लागतोय. पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. बोईसर सिटी. ऊन असल्यामुळे आता तरी थोडं कमी झालं आहे ऊन असल्यामुळे, आणि पाऊस अजून तेवढा हवा तसा पडला नाही आहे. त्यामुळे इथे थोडंसं ग्रीनरी वगैरे आत्ता कमी आहे, पण मस्त पावसात खूप भारी होईल. हे बघा हे एक ते बेडकाने उडी मारली बघा. एक पहिलं काय टाकी आहे ही पाण्याची. तेव्हा त्या काळी पिण्याच्या पाण्याची टाकी असेल, खूप अशी मोठी अशी. आणि बेडूक आहेत आतमध्ये मोठे मोठे. अजून या साईडला हे दुसरी टाकी आहे. ही छोटी आहे आणि ही मोठी आहे. ठीक आहे. अजून या साईडने बघा पूर्ण बोईसर दिसतं. इकडे इथून पूर्ण असं बोईसर दिसतं. आणि या साईडला एक तटबंदी आहे. आणि आय गेस हा इथे मोठा तलाव असेल. हे बघा पाणी पूर्ण सुकलं आहे इथे, पण मोठं असं तलाव आहे बघा. आतमध्ये जाऊ शकतो, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. साधा सरळ रस्ता आहे, शिडी आहे प्रॉपरली. आरामात चालू शकता तुम्ही इथून. उतरतो बंद आहे, उंच आहे. आणि खालती आलो आहे मी. खालती कशी जागा आहे. या शिडीने आलो मी वरती. मस्त असा. तर असा होता असावा फोर्ट ट्रेक. पहिलाच ट्रेक आहे या वर्षाचा 2026चा. आणि मस्त होता छोटासा. थोडा पाऊस असता तर मजा आली असती. पावसाचं वातावरण तर होतं आहे, पण पाऊस पडत नाही आहे की असं काहीच आहे. मस्त. तर चला आता निघायची वेळ झाली आहे. निघालो ऑलमोस्ट. फोटोशूट व्हिडिओ काढून झालेत. आता
एक्सपेक्टेड टाईम 1 तास घरी खाली पोचायचा. बघू त्याच्या आधी पोचलं पाहिजे. पोचून जाऊ. आता कसं उतरायचं आहे. दमलेले लोक बघा. चला निघूया. इथूनच आलो ना. हा इकडून खाली पण. परतीचा प्रवास सुरू. गणपती बाप्पा चल फटाफट नहीं जम. हा बघा रेंगता हुआ आदमी. इसको चलो. जाने दे. तो हट राधे हट इसको जाने दे आराम से. ए तुला मागे आम्ही हे करायला नाही. राधे क्रॉस. मेरा सैंडल स्लिप होता है रे. चलो गाईस फटाफट यार. चला पोचू आता. पोचायचं 1 तासाच्या आतमध्ये. ताण लागले खूप. पाणी आणलेलं थोडंसंच राहिलं आहे. ते आम्ही एमर्जन्सीसाठी ठेवलं आहे. खाली जाऊन मस्त नाश्ता. जेवलो नाही. दुपारचं जेवण नाही झालं. किती टाईम झाला रे. हे टाईम क्या हुआ है. 1:45 ऑलमोस्ट जेवायचा टाईम झाला आहे. 150. छोटासा वॉटर ब्रेक. कैसा लगा पानी पी के मनीष. जान में जान. जान में जाना है. पाणी प्यायला थांबले. चला आता लास्ट एक हे बाकी आहे स्ट्रेच. एक स्ट्रेच तर झाला आहे मोठावाला. आता एक छोटासा स्ट्रेच बाकी आहे. मग झालं. शिवम ना नको आहे. एक शेवटचा चला रे. फायनली जिथून चालू केलेला हा पॉईंट पुढे गेला दिसतोय. तिथे पोचलो आहे रिटर्न येऊन. चालेल 1 तास 15-20 मिनटं लागली. 1 तासात तर नाही आलो. 1 तास 15-20 मिनटं लागली. ऊन आहे ना त्यामुळे जरा थांबायला लागतं सावलीसाठी. म्हणून लेट झाला. नाही तर 1 तासात आरामात पोचू शकतो. हेमंत तिथे वाट बघतोय पोचून पुढे. हे बघा फायनली रिक्षा भेटली आम्हाला. हे बघा जसं पोचलं तसं रिक्षा भेटली. दादा आम्हाला घेऊन जात आहे रिक्षातून स्टेशनला. मनीषसाठी वाट बघतोय. साधा दे साधा. आला आला आला. चला प्रवास सुरू होत आहे. गणपती बाप्पा. स्टेशनला पोचलो आहे. 10 वाजता आलेलो. नाही कितना 9 बजे आया था ना इधर. 9:30 वाजता आलेलो. आता वाजले 3. चल जल्दी. चला ट्रेन आली आहे. कोळेश्वर स्टेशनला आलो आहे. ट्रेनमध्ये बसतो आहे आता जनरलमध्ये. कुठली ट्रेन आहे काय माहिती नाही पण आता भेटली आहे ट्रेन. बघा विंडो बघा कसली भेटली. विंडोच नाही आहे प्रॉपर. इथे समोर आहे हेमंत आणि तिकडे दोघं जण झोपलेत वरती. 2 विकेट डाऊन आहे. 2 विकेट डाऊन. थकलेत जाम बेकार थकलेत. काय आम्ही बोईसच्या स्टेशनला पालघर. आता नेक्स्ट स्टेशन पालघर. मग हेमंत उतरेल पालघरला आणि आम्ही जायचं. आम्हाला अजून लय खूप लांब बेकार. तर अशा प्रकारे आता आम्ही भांडूप बोलतोय घाटकोपर स्टेशनला पोचलो आहे. 3 जण. हेमंत पालघरलाच उतरलेला. तो ब्लॉग इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाताना भांडूपमध्ये ट्रेनमध्ये खूप गर्दी असेल तर व्हिडिओ शूट नाही करता येणार. तर हे अजून असेच ब्लॉग येणार आहेत ट्रेकिंगचे. त्याची माहिती मिळेल तुम्हाला. चला मग भेटूया नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.